तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट नव्हते केले आणि कसं ते तोंडावरचं जे काळनिळ झालं होतं, तर 2-3 दिवस झालं काय व्हिडिओ पोस्ट वगैरे केले नव्हते. कारण जे काळनिळ झालं होतं ते आता बरं झालेलं आहे, बऱ्यापैकी बरं झाले. तर थोडंसं होतं, 2-4 दिवसाचा गॅप पडला. हा जुना व्हिडिओ आहे बरं का. तर शूटिंग करून ठेवली होती, तर पोस्ट करायचा बाकी होता. तर मग शिरा बनवायचा होता, प्रिशाला शिरा खायचा होता. आणि तुम्हाला सांगते, प्रिशा या शिऱ्यालामध्ये चिखल्याचा शिरा, कारण या शिऱ्यामध्ये चिखल्याचा शिरा बनव म्हणून. तर लय दिवसातून रवा आणला होता आणि अर्धे व्हिडिओ होते. तर खोकला मला अजून येतो आहे बरं का. खोकला काही थांबायचं नावच घेणं. तर इथं मी प्रांजलला आणायला चालले होते शाळेत आणि तेल लावलं होतं केसांना खूप दिवसानंतर. तर केसांना माझे ना म्हणजे एवढे हे आहेत ना की गुतडा लय होतं माझ्या केसांमध्ये. तर आता बघते, कटिंग करते. कटिंग झालं तर बापरे बापरे पार नवरा तर माझा थायच नाचत कटिंग जर करायचे म्हटलं तर. मी चांगले दिसले, मी चांगले राहिले तर त्यांना लय प्रॉब्लेम होतो, काय होतं माहीत नाही. तर असो, तुम्हाला थोडं स्टोरी सांगा त्यांच्याविषयी, काय काय आहे, कसं काय करते मी. तर आता इथं थोडंसं बरं झालं, ते इथं टॉवेल लावलं बरं का मी. पण बरं झाले, बऱ्यापैकी बरं झाले. कारण काय ना मी म्हणजे व्हिडिओ थोडे काढलेले आहेत आणि तेच पोस्ट केलेले आहेत. जेवढे शूटिंग काढले होते मधले व्हिडिओ आहेत ते. आणि मग इथं मी चालले होते आणायला. आता तर डिवोर्सचा तुम्हाला विषय सांगतो. डिवोर्स पाहिजे तर काय डिवोर्स आहे तुम्हाला सांगते काय विषय झाला. तर हे मॅक्सी होते, मला फिटिंगला द्यायचे होते. कारण फिटिंगला म्हणजे लय दिवस झाला आणले, त्या दिवशी म्हणजे 15 दिवस झाले मॅक्सी आणली. त्याला काही मी शिलाई वगैरे काही केलीच नव्हती. आणि तुम्हाला सांगते, शिलाई करायची म्हटली तर 60 रुपये लागतात. आता माझं असं म्हणणं आहे की एखादी मशीनच घेऊन टाकावी. कारण आपण ड्रेस आणतो, मशीन घ्यावं मला असं वाटते. कारण मशीन ना बाहेर शिलाई देणं अजिबात परवडत नाही. लय म्हणजे महाग लागतात, पैसे लागतात. म्हणजे 60 रुपये बघा ना, एका गाऊनला 60 रुपये म्हटल्यानंतर लय पैसे लागतात. तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर थोडंसं लागलेलं होतं, त्याच्यामुळे आता बरं झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बघा, काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कारण ते प्रमोशनचे व्हिडिओ होते मला मिशोचे, ते मला करणं गरजेचंच होतं. आणि मग मी ते केले पूर्ण. आणि मग आता बरं झाले. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितले तर बरं झालेलं आहे जखम. म्हणजे काय नव्हतं, नॉर्मली फक्त ते थोडंसं नाही का आपण म्हणतो मुक्कामार काळं नाही झालं. तर नंतर ते सकाळपर्यंत म्हणजे 2 दिवसांनी ते हे झालं, थोडंसं बरं झालं. तर डिवोर्सचा विषय सांगते काय झालं. तर एका दिवशी असेच आमचे लय भांडण झाले होते. प्रांजलला तुम्हाला सांगते 5-6 महिन्याचे हसन मी, म्हणजे 5-6 महिने नगरलाच होते. प्रांजल लहान होती तेव्हा 5-6 महिने मी नगरला राहिले होते. आणि कसं असतं, शिजर झालं ना माणसाचं पार म्हणजे चिडचिड होती. थोड्या बातून माणूस नाही का एकदम चिडचिड करतो. समोरचा व्यक्ती मोठा आहे का छोटा आहे ते भान नाही ठेवत. आपण सगळ्यांनाच म्हणजे काय होतं माहीत नाही, पण त्यावेळेस अशातले भांडण झाले ते. आणि मग पार तो विषय डिवोर्सवर आला होता की त्यावेळेस पप्पा मला सोडवायला आले ते. आणि माहेरच्या लोकांसमोर काय झालं तर लयच टेन्शन येतं. त्यावेळेस ना पार डिवोर्सवरचे आमचे भांडण आले होते. नंतर मग नाही का खूप म्हणजे हे झालं तेव्हा पण. आणि मग डिवोर्स लगेच सगळे म्हटले आता डिवोर्स पाहिजे, डिवोर्स घ्या हिच्याकडून. असंच झालं तर ते लय दिवसाचंही. मग असंच होतं, भांडणातून कोणतं काही थोडं भांडण झालं की माणूस पहिलं काय येतो की डिवोर्सवर येतो ना. असे तर आमचे किती भांडण झालेले आहेत. तर म्हणजे होत होतेच आमचे एकदम पार डिवोर्सच्या याच्यावर जाते. आता मला राहायचंच नाही, मी राहणारच नाही. म्हणजे लय होते, लय तुम्हाला काय लयच्या आधी तर आमचे लयच झाले होते. खूप म्हणजे लग्नात पण आमचे खूप भांडण झाले होते. आता मी ते सांगणार नाही. तर असो, तर डिवोर्सचं झालं तर म्हणजे थोडे भांडण झाले की पहिलं काय असतं, हे करा. तर इथं मला आता बाथरूममध्ये हे बॅनर भरूनच ठेवावं लागतं. मुली नुसत्या मग वॉशरूमला वगैरे जात असेल, मग मला काय होतं, स्वयंपाक करता ते बाथरूममध्ये जाऊन पाणी टाकावं लागतं. आणि भाकरीचं पीठ पूर्णपणे संपलं होतं. तर छोटीच भाकर झाली. आणि म्हणजे काय होतं, मी ना ह्या महिन्यात बाजरी नव्हती भरली. कारण की थोडी होती शिल्लक, मग त्याच्यामुळे मी भरलीच नाही. आणि त्याच्यामुळे आता संपली. आता दळण आणावं लागेल. थोडंसं छोटंसं दामटं झालं. चपात्या झाल्या होत्या, पण मी रोज संध्याकाळची भाकरी खाते. आणि जाऊ द्या म्हटलं थोडासाच भात आणि छोटंसं दामटूसं खाईन म्हटलं. आणि सध्या तुम्ही बघताय माझी तब्येत पण खूप कमी होत चालली आहे. मी कमी करते स्वतः, कारण की लय जाड झाली होते. मध्ये तर मी खूप जाड झाले होते. आणि मग थोडंसं पीठ हे लावण्यासाठी काढलं. तर बघायचे दळणं आणायचे लय दिवस झालं.
महिन्याला आम्हाला 20 किलो दळण लागतं, गहू वगैरे लागतात. आणि बाजरी मी कमीच भरत असते, 1-2 किलो, कारण मी एकटीच भाकरी खाते. आणि लगेच मी परत धुवून काढली, कारण लगेच भांडे लय पडतात. मग एकदा तसेच ठेवलं ना लय पडतात. आणि आता आपल्याला काही 24 तास पाणी आहे म्हणून लय भारी वाटतंय. आणि प्रेशरनी पाणी येतं. आता उन्हाळ्यात बघावं काय होते काय माहीत नाही. तर बघू आता लवकरच. आता आम्ही इकडं पण जाणार आहे, रूमकडं जाणार आहे. आता काय होते रूमचं ते माहीत नाही. आता थोड्यासाठी त्यांच्यासाठी तर गोड बोलावंच लागणार रूमकडं जाण्यासाठी, कारण आपलं रूम बघणं पण खूप गरजेचं आहे. कारण डबल भाडं जातं आहे, इकडं भाडं पण जातं आहे, हप्ता पण जातं आहे. जरी आम्ही दोघं बोलत नसले तरी आमचं कसं असतं, प्रांजल आमचं मध्यस्थी असतो आहे. प्रांजल नाही का, मध्यस्थी असती. कारण आमचं आधीच लय दिवसापूर्वी ठरलं होतं की जायचं आहे. त्याच्यामुळे मग मी नाही म्हटलं असं तर मग कसं झालं असतं, मग हे होतं, नाही म्हटलं पाहिजे कोणत्याच गोष्टीला नाही. मग मी पण तयार झालते जायला. ते व्हिडिओ येईल, तो लवकरच येईल व्हिडिओ, उद्या पोस्ट होईल तो व्हिडिओ रूमचा. ते तुम्हाला रूमचं काम कुठपर्यंत आलं आहे, काय झालं, बिल्डर काय बोलला, एवढं टेन्शन ना, प्रमाणाच्या बाहेर टेन्शन, कसं होईल काय होईल. आणि आम्हाला हे पण रूम लवकरच खाली करायची आहे. तर आता मी ना सगळे स्वामींवरच सोडलेलं आहे. जसं होईल तसं स्वामी बघतीन, आता मार्ग देतीन. आता मी आपलं दुःख मी कुणालाच शेअर करत नाही बरं का. माझं दुःख आहे जे काय पण असो, मी सगळं आता स्वामींना सांगते. स्वामी आता काय करायचं, कसं करायचं. मी माझं दुःख जे आहे मनातलं मी ते खरंच मम्मीला सांगते, पप्पांना सांगते. ह्यांना तर अजिबात सांगत नाही मी. फक्त मग काय असेल ते मी स्वामींना सांगत असते. मग आता तसंच आहे, स्वामींना जे आहे ते सगळं सांगते. आणि आता बघूया काय होते रूमचं. तर चला आता मस्तपैकी चिकनचं कालवण बनवायचं होतं आणि स्वयंपाकाची तयारी झाली होती. नंतर मग हे बघा इथं प्रिशाचा मेकअप कसा चाललेला आहे. नुसतं मेकअप आवडतं बरं का. मला एक कमेंट आली होती नाही का, आता ही प्रिशाच नाही, असे रील्स भरपूर येतात. त्या लहान मुली आहेत त्या मेकअप वगैरे करत असतात, व्हिडिओ काढतात, काय करतात. तर एक कमेंट आली की मुलींना हेच शिकवती असं तसं. तर मी शिकवत नाही, मुली व्हिडिओ बघून. आणि माझीच मुलगी एकटी नाही करत, अशा जगातल्या भरपूर मुली ज्या आता छोट्या आहेत, कदाचित तुम्ही त्या रील्स वगैरे बघत नसतील. असं नाही, तुमच्या मुली पण करत असतील लहान असताना, त्यांना कळत नसतं. आणि सगळेच करतात, असं नाही की एकट्या माझ्याच मुली दुनियाच्या हे जे आहेत त्या ते अशा मेकअप करतात, रील्स करतात, असं नाही आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या घराचा व्हिडिओ येईलच, घराचा व्हिडिओ उद्या पोस्ट करेन मी, तो पण नक्की बघा. आणि प्रिशाचा मेकअप बघा कसा चाललेला आहे. आणि तिला कोणी शिकवलं पण नाही बरं. हे सगळं तिचंच मेकअपची किट आहे बरं का. ती स्वतः सगळं जपून ठेवते. आणि तिला दुसऱ्यांनी केलेला मेकअप तिला अजिबात नाही आवडत. तिला तो स्वतःच म्हणजे ती स्वतःच मेकअप करते. आणि बघा कसं चाललं आहे तिचा मेकअप शेकअप. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. काय झालं? अरे लिपस्टिक किती लावताय रे? आताच लावले ना.